मी सरिता तुषार गिरे, प्रभाग क्रमांक 16 कळमदनं. बरं, ताई काय सांगणार, कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत? विकासाचा एजंडा आमचा खूप मोठा आहे. म्हणजे जे दैनंदिन जीवनातल्या समस्या आपण एक सामान्य नागरिक म्हणून जे बघत असतो, जसं आम्ही आता काल परवा छत्रपती नगरच्या आतमधल्या भागात गेलो तर घराशी कचऱ्याचे ढिगारे वगैरे पडले होते. तर खूप काही समस्या आहे. पण मेन जे मुद्दे आहेत, ज्यातला एक माझा एक मेन मुद्दा आहे की आपलं जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे ते आपल्या प्रभागात स्लम एरिया आहे, मजूर वर्ग जास्ती आहे. तर ते जर तिथे ट्रीटमेंट करायला गेलं तर त्यांचा पूर्ण अख्खा दिवस वाया जातो. तर माझी अशी इच्छा आहे की आपल्या प्रभागामध्ये एक गव्हर्मेंट हॉस्पिटल ओपन व्हावं. आणि बरेचसे काही आहे, इलेक्ट्रॉनिक्स लायब्ररी म्हणा मुलांसाठी, आणि गार्डन म्हणा, असे बरेचसे मुद्दे आहेत. आपण एक महिला आहात, महिला सशक्तीकरण करण्याकरता काय पाऊल असणार आहे? महिलांसाठी पण रोजगार असू शकतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे आजकाल आपण म्हणतो की खूप समोर गेलेलं आहे जग, पण तरी घराघरात महिलांना काही त्रास असू शकतो. तर ते आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आपले जे घरातले समस्या असतात, खूप काही समस्या असतात, रोजगार म्हणून, किंवा जिथे ते नोकरी करतात तिथे पेमेंट भेटत नाही, किंवा जिथे मोलकर मजूर जे असतात ते कामाला जातात पण त्यांना पैसे मिळत नाही, कारण आमच्याकडे अशा समस्या बऱ्याच आल्या आहे. तर महिला वर्गासाठी पण आपल्याला खूप काही काम करायचं आहे. युवा वर्गामध्ये बेरोजगारीचा खूप मोठा प्रमाण वाढत चाललेला, त्याकरिता काय नेमकं? युवा वर्ग म्हणजे जास्तीत जास्त मला असं वाटते की युवा वर्ग जागरूक व्हायला पाहिजे. त्यांच्या नोकरीसंबंधी समोर चालून खूप बऱ्याच समस्या येणार आहेत. तर एक मराठी माणूस समजून मराठी माणसांची मदत करणे हे आमचा ध्येय असेल. आणि महाराष्ट्र जे आपल्या मराठी मुलं आहे त्यांना जास्तीत जास्त रोजगार मिळावं, त्याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे, कसं बघता याला? म्हणजे हे तर माझं काही काम नव्हतं, पण माझे मिस्टर जे इतक्या वर्षापासून त्यांनी श्रम दिला आहे. कोरोना काळात त्यांनी जे खूप कठीण समस्या होती तेव्हा त्यांनी खूप मदत केली लोकांची. मदत म्हणजे अशी की जेव्हा ऑक्सिजन सिलेंडर कोणाला मिळत नव्हते ते घरी पोहोच करून दिले, आणि बेड उपलब्ध नव्हते होत त्यांना रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत कॉल यायचे, ते आम्ही उपलब्ध करून दिले. जेवणाचे डबे मी स्वतः करून दिले आणि त्यांनी नेऊन दिले. त्यांनासुद्धा त्या काळात कोरोना झाला, पण आम्ही जे मदत केली लोकांना तर देवाचा आशीर्वादामुळे त्यांना काही झालं नाही. आणि अशा कठीण परिस्थिती एक मनसेचे आता काही नगरसेवक नाही आहे, कोणत्या पदावर कोणी मोठ्या पदावरती आहे नाही, तरीसुद्धा आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहतो. तर मला असं वाटते राजसाहेबांनी हेच सगळं पाहून आम्हाला तिकीट दिली असावी. जर आपण निवडून आलात तर नेमकं काय विजन असणार आहे? नेमकं विजन मला राजकारणापेक्षा, म्हणजे विजन सांगते माझं जे आहे ते, राजकारणापेक्षा समाजकार्य करायला आवडेल. आणि मी माझ्या मिस्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणूनच समोर येत आहे की आमचं लक्ष तेच आहे की जनतेसाठी त्यांचे समाधान करून द्यायचे आणि जास्तीत जास्त त्यांची सेवा करावी. आणि जे मोठे मोठे कार्य करण्यापेक्षा जे आजकाल म्हणतात की विकास करून देऊयात आम्ही, खूप काही ब्रिज आहे हे आहे, त्यांनी विकास काही एवढा पुढे जात नाही. कारण जेव्हा सामान्य नागरिकच त्रस्त असतो समस्येमुळे, कारण कोणाला पाण्याची समस्या असते, कोणाला घरेलू समस्या असते, कोणाला कोणी उगीच त्रास देत असतो, अशा काही समस्या असते. तर अशा काही समस्या आमच्याकडे भरपूर येतात. तर आम्ही असा म्हणजे माझा पर्सनली व्यक्तिमत्व असं आहे की लोकांच्या सेवेसाठी आम्ही लढूया आणि त्यांचा जो त्रास आहे तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करूयात. आपले जे मतदार बंधू आहे त्यांनी निवडणुकी काळामध्ये, येत्या 15 तारखेला निवडणूक आहे, निवडणूक काळामध्ये कुठे भटकू नये आणि वेगळ्या आमिषाला बळी पडू नये याकरिता काय एक मेसेज असणार आहे? बरोबर आहे, त्याच्यासाठी म्हणत आहे की जागरूकता यायला हवी आणि असं आमिषापासून दूर राहावं. आणि जे आजकाल तेच चाललेलं आहे, म्हणजे म्हटलं गेलं तर राजकारण थोडं गलिच्छ वातावरणामुळे वातावरणाकडे खूप जात आहे. आता सोलापूरला मला वाटतं आता 2-3 दिवसाआधी एका मनसे सैनिकाचाच मर्डर झाला आहे. तर हे खूप वाईट आहे. आणि कोणत्याही पार्टीनं म्हणजे असं कोणाला समोर जाऊ देऊ नये किंवा आपल्याच पार्टीचं वर्चस्व असावं, त्यासाठी या लेवलपर्यंत खाली उतरणे हे मला काही बरोबर वाटत नाही. आणि इतकं करूनहीसुद्धा जर मनसे सैनिक किंवा मनसेचे पक्ष कार्यकर्ता तुमच्यासाठी धावत आहे, काही करत आहे, तर जनतेला अनुरोध आहे की त्यांनी आता तरी आपले डोळे उघडावं, जागरूक व्हावं. आणि कुठेतरी आता जे घडत आहे वातावरण ते सगळ्यांनाच माहीत आहे. तर मला वाटतं जनता जागरूक झालेली आहे.
काय एक प्रेमाचा संदेश असणार आहे? प्रेमाचा संदेश म्हणजे मी एक साधारण महिला आहे आणि मी जनतेची सामान्य जी समस्या आहे ती समजू शकते, खास महिला. तर मी त्यांच्याशी भावनात्मक रूपाने जुडेल. राजनीती वेगळा भाग राहिला, पण एक समाजासाठी कार्य करायला आपलं एक त्यांच्यासोबत जुडणं, भावनात्मक रूपाने जुडणं हे आवश्यक असते आणि तोच त्यांच्या समस्या दूर करू शकते, समजू शकते. तर मला जनतेने एक संधी द्यावी, आपली मुलगी समजून, आपली सून समजून, आपली बहीण समजून, आणि एकदा आम्हाला संधी द्यावी. आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करूया सगळं चांगलं करण्यासाठी. धन्यवाद.